प्रकाश वाजे, राजाभाऊ वाजे, खासदार राजाभाऊ वाजे हा माझा मुलगा. शिवसेनेचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि आता शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे असं सगळं माध्यमातून आम्हाला समजतं. परंतु कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडायचा नाही हे आमचं नक्की ठरलेलं आहे. हे त्यांनी मला सांगितलं आणि मी त्याला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यासाठी जी काही मंडळी शिवसेनेची आम्हाला भेटायला आली होती त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांना भेट घेऊन त्यांना आम्ही हे सांगितलं का आम्ही पक्ष काही सोडू शकणार नाही आहे. 1.5 वर्षापूर्वी देखील राजाभाऊला ठाण्याला बोलून घेतलं होतं. त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं की माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. आता देखील त्यांनी ते सांगितलं की मी माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय काही सांगू शकत नाही. त्यानंतर ते माझ्याकडे आले. मी त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली की आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि सामाजिक काम करण्याच्या माध्यमातून आम्हाला जे काही परमेश्वरांनी मिळालं ते मिळाले. 1952 साली माझे मामा आमदार होते, 62 साली माझे वडील आमदार होते, 67 साली माझ्या काकू आमदार होत्या, 14मध्ये राजाभाऊ आमदार झाला, 24मध्ये राजाभाऊ खासदार झाला. आता परमेश्वराने आम्हाला आणखीन काय द्यायचं आणि शिवसेनेने आम्हाला राजाभाऊला आमदारकी पण दिली आणि खासदारकी पण दिली. याच्यावर आम्ही समाधानी आहोत. तेव्हा कुठे जायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही आहे तिथं आहोत, सुखरूप आहोत. त्या दिवशी रात्री मला नार्वेकरांना मी फोन करून सांगितलं की तिथं असे लोक आले होते, त्यांना मी असं सांगितलं. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं तर उद्धव साहेब माझ्याशी बोलले. उद्धव साहेबांना मी सांगितलं की तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही तुमच्याबरोबर राहणार. किती लोक तुमच्यावर राहणार नाही मला माहीत नाही, पण आम्ही तुमच्यावर आहोत, आमची तुम्ही खात्री बाळगा असं त्यांना उद्धव साहेबांना मी सांगितलं. तुमच्याकडे जे लोक आले होते ते काय ऑफर घेऊन आले होते किंवा काय त्यांचे ते मला समजून सांगायचं, आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत होते की आता ह्या जी ठाकरेंची शिवसेना आहे त्या ठाकरेंच्या शिवसेनेत काही माणसं राहिले नाहीत, आमदार राहिले नाहीत, खासदार देखील त्यांचे कमी आहेत आणि बरेच लोक पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. तेव्हा तुम्ही तिथं राहून थांबून काय करणार आहात? तुमचं नाहीतरी विकास कामाला तुम्हाला निधी मिळत नाही, विकास कामं तुमच्याकडून तुम्हाला अडचण येते, तर आपण जर तिकडे गेलो तर आपल्याला विकास कामाला निधी मिळेल, सेंट्रलकडून पैसे मिळतील, स्टेटकडून पैसे मिळतील. पण आम्ही सांगितलं आम्ही आहोत तिथं सुखात आहोत. विकास कामं काही शेवटी सरकारी विकास कामं हा काही कोणी खिशातून पैसे देऊन करत नाही. विकास होतो तो शेवटी सरकारी माध्यमातूनच होतो आणि सरकारी पैशातूनच होतो. तर तो विकास जसा व्हायचा तसं त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. जेव्हा होईल तेवढा होईल. किती रुपयाची काय विकास कामांची ऑफर काय? नाही काहीच. विकास कामाला सहकार्य करू, मदत करू एवढंच होतं फक्त. या कमिटीमध्ये नेमकं कोण होते? काही आपल्याला याची कल्पना होती का? कारण नाही ते लोक ऐकत, ही ठाण्याची मंडळी होती, त्यांची माझी ओळखच नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी राजाभाऊ आमदार होतो तरी मी मुंबईला कधी गेलो नाही, राजाभाऊ खासदार झाले तर मी अजून दिल्ली पाहिलेली नाही आणि आम्ही एकमेकाच्या कामात हस्तक्षेप अजिबात करत नाही. त्यांनी त्या लोकांना सांगितलं माझ्या वडिलांना विचारायचं मी काही करू शकत नाही म्हणून ते माझ्याकडे आले, नाही तर त्यांना माझ्याकडे यायचं काहीच कारण नाही. राजाभाऊने तुम्हाला विचारलं नाही काय निर्णय घ्यावा किंवा काय? त्यांनी अगोदरच मला सांगितलं होतं आपल्याला काही करायचं नाही ना. मी नाही म्हणून सांगितलं. मीच सोपं काम. तो माझ्याकडे आला, हे लोक आलेले आहेत, आपल्याला असं काही करायचं नाही ना पक्षबदल वगैरे. मी नाही म्हणून सांगितलं. आमचं खूप सर एक लक्षात घ्या, आमचं अंडरस्टँडिंग खूप क्लिअर असतं आणि लपून छपून असं काहीच नसतं. यांच्याशी आता मागापासून तुम्ही ते बसताय, तुम्ही लोकांशी मी बोलतो, तुम्ही पाहता की मी कसं बोलतो. आणि मी 57 सालापासून निवडणुका पाहतो, 57 सालापासून मी राजकारण पाहतो. 57 साली मी पोस्टर लावायचं काम करत होतो. आज माझं वय 84 वर्ष झाले. निवडणुका मी काही कमी पाहिलेली नाही, भरपूर निवडणुका पाहिल्यात, भरपूर पक्ष बदल पाहिलेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.